पंचमः पाठः चटका पिपीलिका च। पाठ क्रमांक 5 चिमणी आणि मुंगी। एषः तडागः हा तलाव। एतस्य तीरे विशालः वृक्षः अस्ति। याच्या तीरावर मोठं झाड आहे। वृक्षे एका चटका वसति। झाडावर एक चिमणी राहते। सा चटका एकदा वृक्षस्य शाखायाम उपविशति। ती चिमणी एकदा झाडाच्या फांदीवर बसलेली असते। तदा एका पिपीलिका वृक्षस्य शाखायाः जलाशये पतति। तेव्हा एक मुंगी झाडाच्या फांदीवरून जलाशयात म्हणजेच तलावात पडते। चटका पिपीलिकां पश्यति। चिमणी मुंगीला पाहते। तदा चटकायाः हृदयं करुणया द्रवति। तेव्हा चिमणीचं हृदय दयेने पाझरतं। सा चिंतयति अकस्मात सा जले पर्णानि क्षिपति। ती विचार करते व अकस्मात ती पाण्यामध्ये पानं टाकते। ततः एकं पर्णं पिपीलिकायाः समीपं पतति। त्यानंतर त्यातील एक पान मुंगीच्या जवळ पडतं। सा तत् पर्णम आश्रयति। ती मुंगी त्या पानाचा आधार घेते। जलस्य तरंगाः तत् पर्णम जलाशयस्य तीरम आनयन्ति। पाण्याच्या लाटा ते पान तलावाच्या किनाऱ्यावर आणतात। मरणात मुक्ता पिपीलिका चटकायै धन्यवादान यच्छति। मरणातून सुटका झालेली मुंगी चिमणीला धन्यवाद देते। अथ एकदा सा चटका वृक्षस्य शाखायाम उपविशति। नंतर एकदा ती चिमणी झाडाच्या फांदीवर बसलेली असते। तदा क्रूरः व्याधः तडागस्य तीरम आगच्छति चटकां च पश्यति। तेव्हा क्रूर निर्दयी पारधी तलावाच्या काठावर येतो आणि चिमणीला पाहतो। चटकायाः वधाय सह तुणीरात बाणम उद्धरति। चिमणीला मारण्यासाठी तो भात्यातून बाण वर काढतो। यदा सह बाणस्य प्रयोगाय सिद्ध भवति तदा पिपीलिका व्याधम दशति। जेव्हा तो बाणाचा प्रयोग करण्यासाठी तयार होतो तेव्हा मुंगी पारध्याला चावते। दंशस्य वेदनया व्याधस्य बाणः लक्ष्यात भ्रश्यति। दंशाच्या वेदनेने पारध्याचा नेम चुकतो। ततः चटका शाखायाः उत्पतति अन्यत्र च गच्छति। त्यानंतर चिमणी फांदीवरून उडते आणि दुसरीकडे जाते। कृतज्ञा पिपीलिका चटकायाः प्राणान रक्षति। केलेले उपकार जाणणारी कृतज्ञ मुंगी चिमणीच्या प्राणांचं रक्षण करते।